सो स्वतःला ओळखणं अवघड आहे का? आपण त्याच सर्कलमध्ये राहिलो तर अवघड आहे. पण आपण आहे त्या कंडिशनिंगमधून थोडंसं बाहेर पडलो, वेगळ्या ठिकाणी गेलो, नवीन लोकांना भेटलो आणि थोडी स्पेस क्रिएट केली, तर मग आपला आतला जो आवाज आहे तो आपण ऐकायला चालू करतो. मला वाटते सेल्फ अवेअरनेस स्टार्ट्स विथ धिस. आर यू लिस्निंग टू युअर इनर व्हॉइस? आपला आतला आवाज प्रत्येक वेळी आपल्याला काही ना काहीतरी सांगतोय, पण बऱ्याच वेळा जगाच्या अपेक्षा, आपल्या स्वतःकडूनच्या अपेक्षा याच्यामध्ये त्या आवाजाला आपण दाबून ठेवतो. ज्या क्षणी आपण तो आवाज ऐकायला चालू करतो आणि ते त्याच वेळी होतं ज्यावेळी आपण कंडिशनिंगमधनं बाहेर पडतो, आपल्या रेग्युलर एन्व्हायरमेंटमधनं बाहेर पडतो. सो टू आन्सर दिस, अवघड आहे का? थोडंसं अवघड आहे. पण सोपं कधी होईल? ज्यावेळी आपण रेग्युलर रुटीनमधनं बाहेर पडून वेगळ्या गोष्टी करून स्वतःला वेळ द्यायला लागू, त्यावेळी तो आवाज आपल्याला प्रत्येक वेळी काय ना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतोच. ती स्पेस क्रिएट केली की तो आणखीन चांगल्या रीतीने आपण ऐकू शकतो आणि ते ऐकता आलं की मग स्वतःला ओळखण्याची प्रक्रिया मात्र थोडी सोपी होऊन जाते.